मी चंद्रकांत शेडगे. मी ऍप्लिकेशन इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये एनबीसी जयपूरच्या लोकेशनला काम करतो. एनबीसी बेरिंग्स कंपनीने सुपरमेक नावाचा उपक्रम आपणा सर्वांसाठी आणलेला आहे. या कोविडच्या काळामध्ये सर्व मेकॅनिक वर्कशॉप या सर्वांशी कनेक्ट होता यावं यासाठी हा एक नवीन प्रोग्राम आणलेला आहे. तो बेसिकली आपणा सर्वांना एक तर आपलं नॉलेज वाढवण्यासाठी मदत करेल. जेव्हा जेव्हा तुम्ही कधी तुमच्या कस्टमर्स बरोबर डिस्कशन कराल किंवा वार्तालाप कराल तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढवेल. कारण जे आम्ही तुम्हाला सांगतोय तेच जर तुम्ही कस्टमरशी बोलत असाल तर ते तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने कस्टमर समोर मांडू शकता. एखादा निर्णय खूप फास्ट पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. चुका कमी होतील. याचाच सगळ्याचा अर्थ असा होईल की तुम्ही तुमच्या कस्टमर साठी खूप फास्ट सर्व्हिस द्याल. याच उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत एक सेशन ऑलरेडी झालेला आहे जे की बेरिंग जेन्युइननेस चेक आणि बेरिंग नॉमेनक्लेचर, आणि हे त्या उपक्रमात मराठी लँग्वेज मध्ये हे दुसरं सेशन आहे. त्या सेशनची सुरुवात करण्यापूर्वी एनबीसी बद्दल थोडंसं संक्षिप्त रूपात आपण जाणून घेऊया. एनबीसी मार्केटमध्ये नॅशनल इंजिनिअरिंग इंडस्ट्री म्हणून जाणली जाते. ती एक सीटी आहे आणि गेल्या 70 वर्षापासून मध्ये काम करत आहे बेरिंगच्या प्रोडक्ट मध्ये. आणि वेगवेगळे प्रोडक्ट्स आणि ऍप्लिकेशन्स केटर केले जातात, जसं की 2 व्हीलर 3 व्हीलर कमर्शियल व्हेकल्स कार्स. जर एनबीसी बद्दल जाणून घ्यायचं झालं तर 1946 पासून ही कंपनी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. सीके बिर्ला ग्रुप 157 वर्षापासून आहे. 2.4 बिलियन डॉलर्सची ती एक ग्रुप आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तो कार्यरत आहे आणि काम करत आहे. एनबीसी जसं मी सांगितलं गेल्या 70 वर्षापासून बेरिंग इंडस्ट्रीमध्ये आहे. एक अग्रगण्य बेरिंग मॅन्युफॅक्चरर म्हणून गणला जातो भारतामध्ये आणि इव्हन जगभरात. 200 मिलियन पेक्षा जास्त बेरिंग बनवले जातात. 1450 पेक्षा वेगवेगळ्या साइजेस बनवले जातात. भारतामध्ये 5 फॅक्टरी आहेत. मेन प्लांट जयपूरमध्ये, दुसरा प्लांट सावली गुजरातमध्ये, आणि अजून जे ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीसाठी केटर करणारी युनिट्स आहेत ती मानेसर, नेवाई आणि जयपूरमध्ये अजून एक छोटा हब प्लांट आहे. एनबीसी बेरिंग ही एक अग्रगण्य बेरिंग एक्सपोर्टिंग कंपनी आहे. वेगवेगळ्या देशामध्ये एनबीसीचा प्रेझेन्स आहे आणि जवळजवळ 2800 ते 3000 लोक एनबीसी मध्ये कार्यरत आहेत. एक खूप असं वर्ल्ड क्लास सेटअप जयपूर मध्ये अवेलेबल आहे फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट. जसं मी म्हणलं की 30 देशामध्ये आहे, तर हा एक मॅप आहे, तो दाखवतो कसा एनबीसीचा प्रेझेन्स आहे वेगवेगळ्या कॉन्टिनेंटमध्ये किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये. एनबीसी वेगवेगळे प्रोडक्ट वेगवेगळे बेरिंगचे टाईप बनवते. बॉल बेरिंग, टेपर रोलर बेरिंग हे तर कॉमन बेरिंगचे टाईप आहेत. त्याचबरोबर सिलेंड्रिकल रोलर बेरिंग, स्पेरिकल रोलर बेरिंग, इव्हन त्यामध्ये जर अजून जायचं म्हणलं तर बॉल बेरिंग मध्ये स्पेशल बेरिंग, हब बेरिंग आहेत, डबल रो बेरिंग आहेत, अँग्युलर कॉन्टॅक्ट बेरिंग आहेत. टेपर रोलर मध्ये स्टँडर्ड टेपर रोलर, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून आपले युनिटाइज व्हीलचे हब बेरिंग आहेत. नेक्स्ट सिलेंड्रिकल बेरिंग मध्ये सुद्धा अशा वेगवेगळ्या बेरिंगच्या टाइप्स आपण मॅन्युफॅक्चर ऍप्लिकेशन मध्ये त्याचा जास्त वापर होतो. ते वेगवेगळ्या साइजेस आणि टाइप्स मध्ये ते बेरिंग डिझाईन बनवलं जातं. नेक्स्ट आज आपण बेरिंग स्टोरेज आणि डूज अँड डोंट्स अबाउट द बेरिंग हे आपण आज बघणार आहोत या एनबीसी सुपरमेक उपक्रमाअंतर्गत. सो बेरिंग स्टोरेज हे खूप इम्पॉर्टंट आहे. का आणि कसं ते आपण पुढे जाणून घेणार आहोत काही संक्षिप्त रूपात. सो बेरिंग जर स्टोअर केलं नाही व्यवस्थित आणि किंवा एखाद्या चांगल्या बेरिंगच्या परफॉर्मन्स वरती त्याचा फरक पडतो. काय होतं एक्झॅक्टली
तर ते आपण पुढे जाणून घेऊ. दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्याला इन्व्हेंटरी कंट्रोल, आता छोटे मोठे वर्कशॉप मध्ये बेरिंग लगेच अवेलेबल व्हावं यासाठी आपण काही स्टॉक ठेवतो. तर तो स्टॉक ठेवल्यानंतर जो बेरिंगचा जो किती स्टॉक आहे, कुठल्या बेरिंगचे किती पार्ट्स अवेलेबल आहेत, त्याचाही एक प्रॉपर फायदा होतो जर प्रॉपर व्यवस्थित आपण स्टोरेज केलं तर. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही लवकर फेल्युअर होतात, अर्ली फेल्युअर म्हणतो आपण, ते फेल्युअर आपण अवॉइड करू शकतो. ते का होतात? तर कुठेतरी कंटॅमिनंट जाईल, म्हणजे डस्ट पार्टिकल जाईल किंवा एखादा गंज चढवणारा एखादा केमिकल आत जाऊ शकतं किंवा वेगवेगळ्या पद्धतीने जर चुकीचं हँडलिंग झालं तर त्याचाही इफेक्ट पडू शकतो. तर त्या दृष्टीने सुद्धा हे बेरिंग स्टोरेज इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की जर आपण हे प्रॉपर किंवा व्यवस्थित पद्धतीने आपण बेरिंग स्टोरेज आणि हँडलिंग केलं तर बेरिंगचा जो डॅमेज होणार आहे, बेरिंगचा जो काही फेल्युअर होणार आहे, त्याच्याबद्दल आपण थोडंफार कमी प्रमाणात किंवा त्याचे जे फेल्युअर्स आहेत ते कमी करू शकतो. बेरिंग स्टोरेजचा अजून एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे प्रॉपर पॅकेजिंग आणि तुम्ही बेरिंग पॅकेज कंडिशन मध्ये कसं हँडल करता किंवा वापरता. पॅकेजिंगच्या दृष्टीनं एक महत्वाचा मुद्दा असा आहे की बेरिंग जोपर्यंत तुम्ही वापरत नाही तोपर्यंत त्याच्या ओरिजिनल पॅकेजिंग मधून काढू नका. सो जेव्हा तुम्ही कधी बेरिंग माउंट करणार आहे, असेंबल करणार आहे, त्याच्या जस्ट आधी ते पॅकेजिंग मधून काढा. अदरवाईज काय होईल तर ते करोजन आणि कंटॅमिनंट जे आहे, डस्ट पार्टिकल आहेत, ते त्यामध्ये जातील आणि ते तुमच्या बेरिंगला पुढं लवकर डॅमेज करू शकतील. दुसरं एक मुद्दा असा येतो की तुम्ही बेरिंग जे आहे ते ओपन पॅकेजिंग मध्ये तसंच ठेवू नका. सो असेंबल करताय आणि ते बेरिंग ओपन तसंच पडले तर ते तसं ठेवू नका. एक एक गोष्ट लक्षात घ्या की ते बेरिंग तसंच जर ओपन झालं तर अजून त्यामध्ये डस्ट पार्टिकल, मेटल पार्टिकल किंवा तुम्ही जे काही काम करताय, हॅमरिंग किंवा जे मशीन वर्क चाललंय, त्याचाही ही डस्ट पार्टिकल किंवा मेटल पार्टिकल त्यात जातील. सो ते प्रॉपरली पॉलिथिन बॅग मध्ये घ्या आणि ते पॅकेज करून ठेवून द्या. दुसरं महत्वाचं, पॅकेजिंग मध्ये जेव्हा आपण बेरिंग असतं तेव्हा त्यामध्ये रस्ट प्रिव्हेंटिंग ऑइल असतं, त्यात ते डस्ट येऊ नये म्हणून त्याला एक ओरिजिनल पॅकेजिंग मध्ये स्टोअर, तर ते डस्ट आणि करोजन पार्टिकल त्यामध्ये जाऊ शकतात. त्याच्यापेक्षाही महत्वाचा मुद्दा असा येतो की जे आपण त्या बेरिंगला हँडल कसं करतोय. जसं की ग्लोव्ज असतात, जर आपण बेअर हँडनी जर बेरिंगला हँडल केलं किंवा ग्रीसिंग केलं किंवा त्याला उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवलं तर जे काही हाताचा जो घाम असतो, स्वीट, तो घाम असेल तर तो त्या बेरिंगच्या सरफेसला लागणार आहे, तो पुढे जाऊन ते बेरिंगला रस्टी करणार आहे. दुसरी गोष्ट, जर जे हाताचे डस्ट पार्टिकल जे हाताला लागलेले असतात ते तुमच्या त्या बेरिंगमध्ये जाणार आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या हाताला ते ऍक्च्युली त्याची केमिकल इम्पॅक्ट त्या हातांवरती नको म्हणून सुद्धा ते बॅरियर करतात. सो ग्लोव्ज वापरणं महत्वाचं आहे. सो महत्वाचं यात एक कन्क्लुजन असं आहे की तुम्ही सेफ्टीसाठी ग्लोव्ज वापरा, बेरिंगच्या क्लिनलीनेस साठी ग्लोव्ज वापरा, बेरिंग त्याच्या ओरिजिनल पॅकेजिंग मध्येच ठेवा, का अदरवाईज ते बेरिंग डॅमेज होऊ शकतं त्याच्या डस्ट किंवा करोजन पार्टिकल्समुळे. बेरिंगच्या स्टोरेजचे लोकेशन आणि त्याच्या कंडिशन्स कशा असाव्यात, काय असावं, त्याच्याबद्दल थोडंसं आपण इथं जाणून घेणार आहोत. जेव्हा कधी तुम्हाला जास्त वेळासाठी बेरिंग स्टोअर करायचं असेल तर तेव्हा एक प्रॉपर स्पेस पाहिजे त्याच्यासाठी, आणि जे काही बेरिंग आणलेलं आहे ते बेरिंग त्याच पॅकेजिंग मध्ये राहील. एनबीसीचं बेरिंग जर आणलं तर ते एनबीसीच्या पॅक मध्येच राहील याची व्यवस्था घ्या. ते क्लोज असावं, ऍज इज जसं आणलंय तशा स्थितीत राहावं. त्याचा फायदा असा होईल की ते एन्व्हायरमेंटलचे जे काही कंडिशन्स आहेत त्याचा इम्पॅक्ट आतमध्ये जाणार नाही. दुसरं, स्टोरेज एरिया ज्या ठिकाणी तुम्ही बेरिंग ठेवणार आहे ते शक्यतो थंड असावं, डायरेक्ट सनलाईट येऊ नये. जसं आपण औषध आणतो त्याच्यावरती पण लिहिलेलं असतं की ते कूल डायरेक्ट सनलाईट पासून अवॉइड करा वगैरे. तर त्यासाठी सुद्धा हे महत्वाचं आहे की त्यात बेरिंग मध्ये सुद्धा रबर आहेत की जे सनलाईटनी इम्पॅक्ट करतं. स्टील किंवा आरपी ऑइल जे म्हणतो किंवा रस्ट प्रिव्हेंटिंग ऑइल जे म्हणतो ते उन्हाचा प्रॉब्लेम, उन्हाने उडून जाऊ शकतं लवकर. सो यासाठी कूल आणि ड्राय प्लेस मध्ये ठेवणं महत्वाचं आहे. व्हेंटिलेटेड असावं, का तर टेम्परेचर मेंटेन होईल पूर्ण स्टोरेज एरियामध्ये. आणि जसं जर ते व्हेंटिलेटेड असेल तर याचा अर्थ असा नाही की त्यामध्ये डस्ट पार्टिकल किंवा डस्ट
ची एंट्री अशी ओपनली होऊन जाईल. त्याच्यासाठी सुद्धा काही बॅरियर लावणं महत्वाचं आहे. आता आपल्या भारतामध्ये बघितलं तर आपल्या भारतामध्ये टेम्परेचरचे व्हेरिएशन खूप जास्त असतं. म्हणजे मी म्हणेन की साधारणतः 15 डिग्री सेल्सिअस पर्यंत व्हेरिएशन होऊ शकतं सकाळ आणि रात्रीचं जर आपण टेम्परेचर घेतलं तर. तर साधारणतः टेम्परेचर थोडंफार मेंटेन करावं. तर व्हेंटिलेशन त्याच्यासाठीच इम्पॉर्टंट आहे की जेणेकरून 8 डिग्री सेल्सिअसच्या जवळपास टेम्परेचरचा डिफरन्स मेंटेन राहील मॅक्स आणि मिनिमम टेम्परेचरमध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे आपण वर्कशॉपमध्ये बेरिंग स्टोअर केले जातील किंवा जिथं मशिनरी रन होते तिथे जर बेरिंग स्टोअर केले तर काय होतं की बेरिंग त्या हेवी मशिनरीमुळे तिथं व्हायब्रेशन क्रिएट होतात. ते व्हायब्रेशन जर क्रिएट झाले तर ते बेरिंगला डॅमेज करू शकतात. कसं तर बेरिंग मध्ये जो क्लिअरन्स असतो जर आपण त्या बेरिंगला व्हायब्रेट करत राहिलो तर ते बेरिंग एकमेकावरती पार्ट त्याची इम्पॅक्ट करतील आणि ते बेरिंगला डॅमेज करतील. राईट. दुसरं व्हेंटिलेशन पाहिजे जसं आपण म्हटलं ते. मुळात ते सनलाईट पासून अवॉइड त्याला बॅरियर ठेवा की जेणेकरून सनलाईट त्याच्यावरती पडणार नाहीये. सील बेरिंगला हे जास्ती करून इम्पॉर्टंट आहे कारण त्याच्यामध्ये रबर आणि ग्रीस हे दोन्ही केमिकल्स असतात. हँडलिंग किंवा जे काही सरफेस तुम्ही स्टोरेजचं निवडलेलं आहे तिथून बेरिंग पडणार नाही याची काळजी घ्या. हे एक हँडलिंग मध्ये अजून एक इम्पॉर्टंट आहे. अदरवाईज ते बेरिंगला त्या मग डॅमेज करू शकतात. काही महत्वाच्या गोष्टी आहेत जसं की केमिकल्स इन्व्हॉल्व आहेत मगाशी मी म्हटलं. सॉल्व्हंट किंवा फ्युअल किंवा लुब्रिकंट याच्याबरोबर किंवा इतर केमिकल बरोबर बेरिंगला शक्यतो जवळ त्या स्टोरेजमध्ये ठेवू नका. याचा काय होईल की बेरिंग जर केमिकल पडलं तर बेरिंगला ते डॅमेज करू शकतं केमिकल ऍक्शननी आणि त्याच्या प्रॉपर्टीज वरती इफेक्ट येऊ शकतो. की हे जर झालं तर ते बेरिंग वरती परत जेव्हा ऑपरेशन मध्ये जाईल बेरिंग तेव्हा ते बेरिंग फेल होणार आहे. काही गाईडलाईन आहेत जसं की टेम्परेचर किती ठेवावं, कूल ठेवावं ठीक आहे, पण किती टेम्परेचर असावं? तर साधारणतः 20 ते 25 डिग्री टेम्परेचर असावं. मग त्याच्यासाठी तुम्ही फॅन वगैरे लावून ते मेंटेन करू शकता, कूलिंग मेंटेन करू शकता. आता ह्युमिडिटी हा एक पॅरामीटर खूप इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे? जसं आपण कोस्टल एरिया म्हणजे समुद्राजवळ जर गेलो, तर काय होतं की तिथं आपल्याला ह्युमिडिटी जास्त येते. त्या ह्युमिडिटीमुळे ते बेरिंग लवकर रस्ट होऊ शकतं. कारण ते कंडेन्स झालेलं जे काही पाणी आहे, वॉटर आहे, ते तिथं जाऊन ते बेरिंगला डॅमेज करू शकतं किंवा रस्ट घेऊ शकतं आणि बेरिंग मग परफॉर्मन्स त्याचा परत कमी होऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त जर आपण ड्राय एरियामध्ये गेलो, तर तिथं ऑइल जे आहे किंवा आर-पी ऑइल आहे, ते लवकर इव्हॅपोरेट किंवा उडून जाऊ शकतं, की जेणेकरून कारण ते पूर्ण ड्रायनेस होऊन सॅच्युरेटेड होऊन जाते. सो एक टिपिकल रिलेटिव्ह ह्युमिडिटी आहे 60 to 75% ती मेंटेन असावी. ऑफकोर्स त्याच्या व्यतिरिक्त जरी नाही करता आलं, तरी एक ब्रीज आहे, कूलिंग, व्हेंटिलेशन हे जरी मेंटेन करता आलं, तरी सुद्धा चालू शकते. आता बेरिंग 3 प्रकारात येतं. बेरिंग एक आहे ओपन, जे की त्याला सील किंवा लावलेलं नाहीये. तर ते बेरिंग आपण साधारणतः 5 वर्षापर्यंत आहे त्या स्टोरेज कंडिशनमध्ये ठेवू शकतो. बेरिंग पॅकेज जसं आलंय तुमच्याकडे त्या पॅकेजिंगमध्ये. त्याच्या व्यतिरिक्त जर जास्त दिवस स्टोअर करायचं असेल, तर एनबीसीशी कॉन्टॅक्ट करा. त्या बेरिंगच्या संदर्भात एनबीसी तुम्हाला प्रॉपरली गाईड करेल, की 5 वर्षापेक्षा जास्त असेल तर काय करावं लागेल त्याच्याबद्दल. दुसरं आहे की जे जर ऑप्टिमल कंडिशन्स ठेवल्या, जसं मी म्हटलं की साधारणतः 20 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर अराउंड आणि ह्युमिडिटी वगैरे जर मेंटेन केली, तर ते आपण 10 वर्षापर्यंत पण नेऊ शकतो. पण त्याच्या व्यतिरिक्त जर जायचं असेल, तर ते एनबीसीशी तुम्ही संपर्क साधू शकता. शिल्डेड बेरिंगसाठी साधारणतः 2 वर्षाचा पिरियड आहे. तोपर्यंत तुम्ही ते स्टोअर करू शकता. त्याच्यानंतर त्याचं ॲक्चुअली जे रबर किंवा जे ग्रीस आहे, त्याचं सेटलमेंट होऊ शकतं. तर त्या दृष्टीने सुद्धा तुम्ही शक्यतो ते 2 वर्षाच्या आतमध्ये वापरात आणा. अदरवाईज मग ते एनबीसीशी परत तुम्हाला कॉन्टॅक्ट करावं लागेल, की या बेरिंग बद्दल आपल्याला पुढं कसं वापरता येईल त्याच्या संदर्भात. सो काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, की प्रॉपर स्टोरेज कसं असावं. जसं मगाशी सांगितलं, की ते ओरिजिनल पॅकेजिंगमध्येच बेरिंगला ठेवा, की जेणेकरून त्यामध्ये जे काही पॅकेजिंग असं डिझाइन केलेलं असतं, की त्यामध्ये ऑइल जे आहे ते कंटेन राहील. बाहेरच्या डस्ट वगैरे आत जाणार नाही याची काळजी घेतलेली असते. सो ओरिजिनल पॅकेजिंगमध्येच बेरिंग ठेवा, जेणेकरून डस्ट आणि कंटॅमिनेशन जाणार नाही. फॉर लार्ज आणि जड बेरिंगसाठी जसं इंडस्ट्रियल बेरिंग आहेत किंवा हब बेरिंग आहेत, तर त्याच्यासाठी शक्यतो
फ्लॅट सरफेसच असावा आणि तो कमी हाईटवर असावा, जेणेकरून हँडलिंग मध्ये बेरिंगचं खाली पडून ते डॅमेज होणार नाहीये. आणि प्रॉपर त्या जो काही प्लॅटफॉर्म आहे किंवा ज्याच्यावरती ते बेरिंग ठेवताय त्याच्यावरती प्रॉपर सपोर्ट असावा त्याला. बेरिंग कधीही असं उभं ठेवू नये. मग या व्हर्टिकल पोझिशन मध्ये ठेवू नये. का? तर ते बेरिंग मग ते लोड जे ट्रान्सफर होतं कंटिन्युअसली ते एका पर्टिक्युलर झोन मध्येच होऊन ते बेरिंग पुढे डॅमेज होऊ शकतं. कूल आणि ड्राय रूम मध्ये बेरिंग ठेवावं. सनलाईट पासून अव्हॉइड करावं. अव्हॉइड दी कॉन्टॅक्ट ऑफ एनी अग्रेसिव्ह मीडिया, म्हणजे की जे केमिकल आहेत किंवा जे ऍसिडिक क्लिनिंग एजंट्स आहेत तुमच्या वर्कशॉपमध्ये त्याच्यापासून या बेरिंगचा कॉन्टॅक्ट अव्हॉइड करा, कारण ते बेरिंगला डॅमेज करेल. जसं आपण सांगितलं की स्टोरेज पिरियड साधारणतः ओपन बेरिंगसाठी 5 वर्ष आहे आणि ग्रीस बेरिंगसाठी साधारणतः 2 वर्षाचा आहे. हे महत्वाचं आहे, कारण जसं आपल्या औषधाला किंवा कुठल्याही पदार्थाला एक लिमिटेड स्टोरेज पिरियड असतो, तसाच बेरिंगसाठी पण आहे. त्या दृष्टीने तुम्ही हे लक्षात घेणं गरजेचं आहे. यानंतर आपण डूज अँड डोंट्स हे बेरिंग बद्दलचं जाणून घेणार आहोत. स्टोरेज हा एक महत्वाचा मुद्दा आहे, कारण बेरिंग आणल्यानंतर ते कसं राहील आणि कुठं कसं ठेवणार आहोत हे महत्वाचं आहे. त्याचबरोबर जेव्हा बेरिंग आपण वापरणार आहोत किंवा आपण त्याचा ऍप्लिकेशन मध्ये त्याचा युसेज घेणार आहे, तेही महत्वाचं आहे. तर बेरिंगचं जर म्हणला तर हे प्रत्येक बेरिंग हे वेगवेगळ्या लोडसाठी डिझाइन केलेलं आहे आणि ते बेरिंग ट्रान्सफर करतं. जर ते आपण प्रॉपरली मेंटेन केलं नाही किंवा जर ज्या काही आहेत त्या प्रिकॉशन्स घेतल्या नाहीत, तर प्रीमॅच्युअर फेल्युअर येऊ शकतं. लगेच बेरिंग फेल होऊ शकतं. आपल्याला जो काही बेरिंगचा परफॉर्मन्स अपेक्षित आहे तो आपल्याला भेटणार नाही. सो त्या दृष्टीनं आपण काही डूज अँड डोंट्स या सेशनमध्ये बघणार आहोत, जे की हँडलिंग रिलेटेड आहेत, माउंटिंग रिलेटेड आहेत, जे आपण स्टोरेज संदर्भात जे आहेत ते बघितलेलेच आहेत. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या बेरिंगला किंवा जी मशिनरी आहे त्याला काहीही रुकावट, काहीही प्रॉब्लेम न येता ते चालू शकतं. सो काही आपण डूज बघणार आहोत. पहिलं आहे की बेरिंग हे क्लीन आणि ड्राय एन्व्हायरमेंटमध्ये ठेवा. जे असं जसं आपण आधीच्या सेशनमध्ये पाहिलं, की हे खूप महत्वाचं आहे, कारण ते जर नाही पाळलं फॉलो केलं तर बेरिंग डॅमेज होऊ शकतं. तो हा एक रिप्रेझेंटेटिव्ह एरिया आहे, की जिथं तो वर्कप्लेस प्रॉपरली क्लीन आहे आणि प्रॉपर स्टोरेज आणि टूल्स आणि त्याच्यासाठी प्रॉपर रॅक वगैरे आहेत. सो बेरिंग हे क्लीन अँड ड्राय एन्व्हायरमेंट मध्येच वापरा, सो दॅट डस्ट आणि डर्ट पार्टिकलचा इफेक्ट होणार नाही. एक स्पेसिफिक स्टोरेज स्पेस असाइन करा. का महत्वाचा आहे हा? कारण ते जर नाही झालं तर आपल्याला ऍक्च्युअली जे बेरिंग इंटेंडेड बेरिंग आहे ते भेटणार नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मिक्सअप होऊ शकतं. दुसरं चुकीच्या पद्धतीने आपण ते बेरिंग स्टोरेज केल्यानंतर परत आपण बेरिंगचा परफॉर्मन्स जो आपल्याला अपेक्षित आहे तो तिथं मिळणार नाहीये. बेरिंग हँडल करताना किंवा ग्रीसिंग करताना प्रॉपर क्लीनलीनेस असणं गरजेचं आहे. सो जर ते क्लीनलीनेस नसेल किंवा हँडलिंग करताना जर ते आपण मेंटेन नाही केलं, तर त्याचा इफेक्ट परत बेरिंग डॅमेज वरती होऊ शकतो. जसं की मी मगाशी म्हटलं, जर ग्लोव्ज नाही वापरले, तर जो आपल्या हाताचा जो घाम आहे, तो आपल्या हाताचा घाम बेरिंगला पुढे जाऊन तो रस्ट आणू शकतो. सो ते अव्हॉइड करण्यासाठी आपल्याला ग्लोव्ज घालणं महत्वाचं आहे. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण बेरिंग हँडलिंग ठीक, पण जेव्हा आपण बेरिंग इन्स्टॉल आहे, तेव्हाही एक प्रॉपर टूल वापरले पाहिजेत. प्रॉपर मेथड एखादं बेरिंग वापरतोय, तो बेरिंगचे इन्स्टॉलेशन टूल्स काय असतात? मेकॅनिकल आहे, तुमच्याकडे मॅन्ड्रेल आणि हॅमर असतोय. हायड्रॉलिक मेथड आहे, जिथे की प्रेस वापरू शकता. आणि तिसरी आणि सुलभ मेथड म्हणू शकता, की आपण ते हिटिंग करायचं आणि बेरिंग इमिडिएटली त्या शाफ्टवरती बसू शकतं. सो वेगवेगळे टूल्स आणि प्रॅक्टिसेस अवेलेबल आहेत. तुम्ही त्याचा वापर करा. अदरवाईज ते काय होईल, तर बेरिंगला ते तुम्ही डॅमेज कराल. दुसरी गोष्ट, ही जर टूल चांगल्या कंडिशन मध्ये नसतील, डॅमेज असतील, तर ते सुद्धा बेरिंग वरती इम्पॅक्ट करू शकतं. पुढं नेक्स्ट. वाईल हँडलिंग द बेरिंग, जेव्हा तुम्ही बेरिंगला हँडल करताय, त्याला तुम्ही
खूप केअरफुली हँडल केलं पाहिजे. का तर हा एक पिक्चर आहे. हे बेरिंग ऍक्च्युली पडलेलं आहे. हँडल करताना ते बेरिंग पडलं, त्यामुळे त्याचं बेरिंगचं केज डॅमेज झालं. जर हे बेरिंग असंच आपण वापरलं तर जो परफॉर्मन्स आपल्याला अपेक्षित आहे तो परफॉर्मन्स त्याला मिळणार नाही. सो हे एक एक्झाम्पल आहे. इथं केजचं डॅमेज झालंय. अशाच पद्धतीने अजून काय होईल, जर बेरिंग माझं फ्लोअर वरती पडलं तर जिथं ते रोलर्स किंवा बॉल्स आहेत त्याच्यामध्ये इंडेंटेशन होईल, म्हणजे तिथं डॅमेज होईल, लोकलाइज डॅमेज होईल. आणि त्या लोकलाइज डॅमेजमुळं ऍक्च्युली आवाज येईल, बेरिंग नॉइझी होईल. जो आपल्याला स्मूथ बेरिंग रनिंग पाहिजे ते मिळणार नाहीये किंवा बेरिंग डॅमेज होऊ शकतं. सो हँडलिंग खूप काळजीपूर्वक केलं पाहिजे दोन्ही गोष्टीसाठी, की जेणेकरून आपण बेरिंग मध्ये आत काही घाण टाकणार नाही किंवा डस्ट टाकणार नाही. आणि दुसरी गोष्ट, बेरिंगच्या कुठल्याही पार्टला आपण डॅमेज नाही करणार. नेक्स्ट. जसे डूज आहेत, हे डूज हे बेस्ट प्रॅक्टिसेस सांगतात. तसं काही गोष्टी बेरिंग मध्ये ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला वेगवेगळे लुब्रिकंट, ग्रीस, ऑइल हे वापरले जातं. जसं कार असेल तर एक ठराविक ऑइलचं रेकमेंडेशन दिलेलं असतं की हे ऑइल वापरा, हे सर्व ऑइल या पर्टिक्युलर ऍप्लिकेशन मध्ये वापरा, किंवा हे ग्रीस आहे ते ग्रीस त्या ऍप्लिकेशन मध्ये वापरा. का सांगितलेलं असतं? कारण ते ग्रीस जे आहे ते त्या मोटर असेल किंवा व्हील असेल किंवा तुमचं इतर काही इंजिन, ट्रान्समिशन, गिअरबॉक्स ऍप्लिकेशन असेल तर ते त्याला उचित परफॉर्मन्स मिळो या दृष्टीने ते सिलेक्ट केलेलं असतं. आणि जर तुम्ही कुठलंही मार्केटमधून रॅन्डमली घेतलं ऑइल किंवा ग्रीस आणि ते बेरिंग मध्ये टाकलं तर ते तुम्हाला अपेक्षित परफॉर्मन्स देऊ शकत नाही. म्हणून जे काही रेकमेंडेड किंवा जे काही ओईएम रेकमेंडेड लुब्रिकंट आहे तेच वापरा, की जेणेकरून तुम्हाला प्रॉपर परफॉर्मन्स मिळेल. याच बरोबर जसं आहे, जर समजा बेरिंग तुम्ही खूप दिवस ओपन मध्ये राहिले, त्यात रस्ट यायला लागले, तर ती रस्ट ही रिमूव्ह करणं गरजेचं आहे. फक्त बेरिंग बद्दलच नाही, तर बेरिंगचे जे कुठले ऍडजस्टंट पार्ट्स आहेत त्या पार्टला सुद्धा जर रस्ट येत असेल तर ती रस्ट ही रिमूव्ह करणं गरजेचं आहे. त्याची प्रॉपर काळजी घेणं गरजेचं आहे. का तर ती रस्टचे पार्टिकल परत बिल्ड होऊन एक डिपॉझिटच्या वाढत जाऊन ते एकतर बेरिंग वरती ऍज अ डस्ट म्हणून येतील किंवा ते तुमच्या इतर मशीनच्या इतर पार्ट मध्ये जाऊन ते बेरिंग त्या पार्ट्सना डॅमेज करू शकते. तो शक्यतो जे काही डस्ट किंवा रस्ट आहे ती ट्रीटमेंट रिमूव्ह केलं पाहिजे. जसं मी मगाशी सांगितलं की प्रॉपर इन्स्टॉलेशन टूल्स मेथडॉलॉजी आपल्याला वापरली पाहिजे. तसंच टूल्स किंवा जे काही एरिया आहे तो क्लीन हवा, क्लीन सर्फेसेसच वापरले पाहिजेत. अदरवाईज ते बेरिंगला डॅमेज करू शकतात. जर काय होईल, जर आपल्या टूलचे पार्ट्स किंवा सर्फेसेस जर क्लीन नसतील तर ते आपण जेव्हा हॅमरिंग करू, जेव्हा प्रेस वापरू, तेव्हा आपण त्या बेरिंग वरती ते जे डस्ट आहे किंवा डर्ट आहे ती बेरिंग वरती आपण डिपॉझिट करतोय, ते पुढे जाऊन बेरिंगच्या परफॉर्मन्स वरती इम्पॅक्ट करणार आहे. दुसरी गोष्ट आहे की बेरिंगला जेव्हा माउंट करताय तेव्हा तुम्ही त्याला फोर्सफुली माउंट करू नका. जर ते फोर्सफुली माउंट केलं तर ऍक्च्युली ते तुम्ही बेरिंगला क्रॅक कराल. का तर ते ज्या पद्धतीने ते बेरिंग जायला हवं, जर ते बेरिंग फोर्स जास्त लागतो याचा अर्थ असा आहे की काहीतरी चुकतंय. त्यामुळे ते बेरिंग तिथे जास्त फोर्स लागतोय. सो तो फोर्स लावू नका. ते प्रॉपर हँडलिंग, प्रॉपर माउंटिंग मेथडनीच ते पुढे बेरिंगला पर्टिक्युलर पोझिशन मध्ये प्लेस करा. त्याचा पुढे बेरिंगच्या परफॉर्मन्स वरती तुम्हाला फायदाच होईल. मॅग्नेट, चुंबक जे आहेत ते जर तुम्ही बेरिंगच्या जवळपासच्या एरियात जर ठेवले असतील तर त्याचे काही दूरगामी परिणाम तुम्हाला दिसतील. पहिला म्हणजे की जर तुम्ही बेरिंगला च्या जवळ असेल आणि त्या चुंबकाची जर स्ट्रेंथ, कॅपॅसिटी जर जास्त असेल तर तो बेरिंगला खेचून आणू शकतो की ज्याच्यामुळे त्याच्यावरती स्क्रॅच वगैरे पडेल. दुसरं, तो चुंबक त्याची कॅपॅसिटी अजून जर स्ट्रॉंग असेल तर तो बेरिंग मध्ये चुंबक निर्माण करू शकतो. ते चुंबक जर निर्माण झालं तर जे काही मेटल पार्टिकल आहेत ते मेटल पार्टिकल परत त्या बेरिंग मध्ये जाऊ शकतात आणि परत बेरिंगला डॅमेज करू शकतात. सो ह्या अशा गोष्टी ज्या आहेत, मॅग्नेट जवळ असणं किंवा जवळ ठेवणं, ह्या आपण
अवॉइड केल्या पाहिजे. सो या पद्धतीनं आपण बेरिंग स्टोरेज आणि बेरिंगच्या संदर्भातलं डूज अँड डोंट्स, जे काही चांगले प्रॅक्टिसेस आहेत, काय करावं काय नको करायला, त्याबद्दल आपण बघितलं. जसं मी सुरुवातीला सांगितलं की एनबीसीनं हा सुपरमेक नावाचा प्रोग्राम सुरू केला आहे. तुम्ही ही या याच्या प्रोग्राम मध्ये पार्टिसिपेट करू शकता आणि तुम्हाला ऍक्च्युली एनबीसीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती तुम्ही फोटो, तुमचं नाव, तुमचं एक वर्कशॉपचं नाव हेही तुम्ही एनबीसीच्या प्लॅटफॉर्म वरती टाकू शकता. तर त्याच्या संदर्भात तुम्हाला फक्त एकच करायचं आहे की तुमचं नाव, तुमचा फोन नंबर या खाली दिलेल्या ईमेल आयडी वरती पाठवून द्यायचं आहे. याच्या संदर्भात जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही हे जे काही सेशन अटेंड करताय, जे काय प्रेझेंटेशन तुम्ही अटेंड करताय, त्याच्याबद्दल तुम्हाला एनबीसी कडून एक सर्टिफिकेट मिळेल. सो हे सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या कस्टमरना दाखवून तुम्ही अजून सांगू शकता की हे मी एका ऑथराइज्ड सप्लायर कडून, ऑथराइज्ड बेरिंग मॅन्युफॅक्चरर कडून हे मी सगळं नॉलेज घेतलेलं आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही कस्टमरशी तुमच्याही बोलू शकता. सो या कोविडच्या काळामध्ये तुम्ही सगळे आपल्या कुटुंबाची, आपली स्वतःची काळजी घेतच असाल. या काही गाईडलाईन आहेत, सगळ्या गव्हर्नमेंटनीही गाईडलाईन दिलेल्या आहेत, आपण ते पाळूया. जर काही अजून याच उपक्रमाअंतर्गत आम्ही तुम्हाला कनेक्ट होण्याच्या संदर्भात जसं आम्ही ई कनेक्ट करतोय, सो हा एक भाग आहे की आम्ही तुम्हाला या कोरोना व्हायरसच्या काळात तुम्हाला एक नॉलेज पाठवतोय आमच्या तर्फे, आणि तुम्ही त्याचा भाग किंवा तुम्ही त्यामध्ये सहभागी होताय त्याबद्दल तुमचे धन्यवाद. नेक्स्ट. सो याच पद्धतीने जसे अजूनही काही सेशन्स प्लॅन आहेत एनबीसी सुपरमॅक प्रोजेक्ट अंतर्गत, तर तुम्ही त्याचा तुम्ही त्याचा फायदा घ्या. तुम्ही त्याचा नॉलेज घेऊन तुमचे जे काही फीडबॅक असतील ते आम्हाला कळवा. आजच्या सेशन मध्ये तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.